नमस्कार मित्रांनो, हाईक विथ अल्केश्वर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर टायटल बघून तुम्ही समजून गेलाच असाल की हा व्हिडिओ कशावर बेस्ड आहे. तो म्हणजे माझा नवीन कॅमेरा DJI Action 5 Pro. तर बऱ्याच दिवसापासून विचार करत होतो की एक नवीन ॲक्शन कॅमेरा घ्यायचा. कारण ट्रॅव्हल, ट्रेकिंग व्हिडिओज, ट्रॅव्हल ब्लॉग्स, बाईक रायडिंग आणि निसर्गाचे नवीन नवीन मुवमेंट्स हाय क्वालिटीमध्ये मला कॅप्चर करायचे होते. त्यामुळे मी एक ॲक्शन कॅमेरा घ्यायचा विचार केला, कारण मोबाईलमध्ये तितकं पॉसिबल होत नव्हतं. कारण मोबाईलचा डिसॲडव्हान्टेज म्हणजे तो हँडल करणं ट्रेकिंग करताना किंवा पावसामध्ये हँडल करणं खूप डिफिकल्ट पडायचं. आणि मुळात त्याची मेमरी कमी पडायची, बॅटरी लवकर संपायची. या कारणामुळे मी ॲक्शन कॅमेरासोबत गेलो, कारण तेवढं हाय क्वालिटी कंटेंट मी देऊ शकत नव्हतं मोबाईलमध्ये. तर या व्हिडिओमध्ये आपण पुढे बघणार आहोत की याचं अनबॉक्सिंग कॅमेराचं आणि त्याचे फीचर्स, त्याचे क्लिप्स कसे येतात. तर त्याच्यानंतर आपण या व्हिडिओमध्ये ठरवणार आहोत की तो नक्की पैसा वसूल कॅमेरा आहे, तर वर्थ आहे की नाही, या व्हिडिओमध्ये तुम्हाला शेवटी कळेल. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि हाईक विथ अल्केशला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग आता करूया याचं अनबॉक्सिंग. सगळ्यात आधी बॉक्स क्वालिटी ही खूप प्रीमियम वाटते आणि या बॉक्सचं मोठं असण्याचं कारण म्हणजे मी ॲडव्हेंचर कॉम्बो घेतला आहे. त्याच्यामध्ये आपल्याला ॲक्सेसरीज, बॅटरी केस पण आहे. तर मी ऑलरेडी अनबॉक्सिंग केलेलं ह्याचं आणि मी या कॅमेऱ्यासाठी एक नवीन केस घेतलेली, कारण कॅमेरा हा नीट राहायला पाहिजे. सो चांगली प्रीमियम अशी मी केस घेतली. तर त्या केसमधून आपण याचं अनबॉक्सिंग करूया. तर आतमध्ये काय काय ते पाहूया. पण ही केस खोलूया आणि बघूया आतमध्ये काय काय मिळतं आहे. इथे आपल्याला कॅमेरा दिसतो आहे. पहिल्याच नजरेत कॉम्पॅक्ट आणि प्रीमियम फील येतो आहे. त्यासोबत चार्जिंग केबल, बॅटरी, माउंटिंग ॲक्सेसरीज आणि मॅन्युअल मिळतं आहे. मला पर्सनली याचा बिल्ड क्वालिटी खूप सॉलिड वाटला. ट्रॅकमध्ये रफ यूज असला तरी हा कॅमेरा टिकेल असं वाटतं आहे. आता कॅमेरा जवळून पाहिलं तर याची डिझाईन खूपच मस्त वाटते. हा कॉम्पॅक्ट आहे, वजनाने हलका आहे, त्यामुळे ट्रॅकिंगमध्ये कॅरी करायला प्रॉब्लेम नाही. फ्रंट आणि बॅक दोन्ही साईड स्क्रीन दिल्या आहेत, त्यामुळे व्लॉग करताना स्वतःला पाहणं सोपं होतं. आणखी एक भारी गोष्ट म्हणजे हा वॉटरप्रूफ पण आहे, म्हणजे पावसात माळशेज घाट किंवा मोठमोठे धबधबे असो किंवा रेनी ट्रॅक टेन्शन नाही. त्याच्यासोबतच आपल्याला स्टिक आणि बॅटरीज आहेत, केस आहे. ही कॅमेराची केस आहे, खूप रफ अँड टफ आहे आणि तुम्ही एकदम इझिली अशी जाते आतमध्ये आणि इझिली काढता देखील येते. तर तुम्ही पाहू शकता या केसवर सुद्धा बटन आहे. तर अशी केसमध्ये कॅमेरा टाकून जस्ट एक क्लिप आहे ती खाली करायची, तर कॅमेरा एकदम फिट राहतो. आणि त्याच्यासोबत 3 बॅटरीज भेटतात. ही बॅटरी केस जिला आपण चार्ज करू शकतो आणि 3 बॅटरीज आहे. याच्यावरून कलरवरून कळतं की आपल्याला किती चार्जिंग आहे. तर ग्रीन म्हणजे फुल्ली चार्ज, येल्लो म्हणजे पार्शली चार्ज आहे. आणि त्याच्यासोबत क्लिप्स आहेत, हे नट्स आहेत जे क्लिपला फिट करतात. माउंट वगैरे करायचं असेल तर तेव्हा कामाला येतात. तर हे क्लिप्स आहेत कॅमेराचे, ज्याच्या मार्फत तुम्ही हेल्मेटला माउंट करू शकता किंवा स्टिकला माउंट करू शकता. आणि ही बाईकवर चिपकवण्याची एक माउंट आहे, तो पण ह्याच्यावर फ्री भेटला आहे. आणि ही स्टिक आहे जी खूपच प्रीमियम अशी क्वालिटीची आहे आणि अराऊंड 6 to 7 फीट ही स्टिक लांब होते. आणि ह्याच्याबरोबर तुम्ही व्लॉगिंग देखील करायला मदत होते आणि वरतून खूप उंचावरून व्हिडिओ काढण्यासाठी सुद्धा ह्याची हेल्प होते, जेणेकरून ड्रोन शॉटसारखे व्हिडिओज येतात. तर 6 ते 7 फुटाची स्टिक आहे, जी की खूप प्रीमियम अशी दिली आहे DJIने. तर या क्लिप खूप इझिली अशी मॅग्नेटिक क्लिप आहे ही. जस्ट तुम्हाला 2 साईडनी हे जे क्लिप्स आहेत ते प्रेस करायचे आहेत आणि ही फिट होते. ही बघा, ही अशी फिट होते एकदम, जेणेकरून हा कॅमेरा हलत नाही माउंटला किंवा स्टिकला लावलं तर, म्हणजे पडायची भीती नसते. अशी मॅग्नेटिक एकदम मजबूत अशी क्लिप आहे. आणि हा जस्ट स्क्रू जो आहे कॅमेराचा नट, त्याला आपल्याला टाईट करायचा आहे आणि ज्या साईडने तुम्हाला फिरवायचं तुम्ही फिरवू शकता, कॅमेरा सेट करू शकता.
तर अशा प्रकारे तुम्ही ब्लॉगिंगसुद्धा करू शकता आणि वेगवेगळे मुवमेंट कॅप्चर करू शकता. ह्याच्यावर हे जे प्लास्टिकचे स्टिकर्स दिले ते कधी कधी क्लिप नीट लूज होते, तर ते स्टिकर आपण तिथे लावून फिट करू शकतो, तर त्याच्यासाठी दिलेले आहेत. तर अशा प्रकारे हा मजबूत असा कॅमेरा आहे, जेणेकरून आपल्या ट्रॅकिंगला रफ अँड टफ कॅमेरा पाहिजे अशा प्रकारचा हा कॅमेरा आहे. आणि तुम्ही रील टाईपमधले जे सरळ व्हिडिओ असतात ते सुद्धा काढू शकता. जस्ट तुम्हाला एक सरळ असा क्लिप लावायची आहे, जसे तुम्ही आडवी लावता तशी सरळ लावायची. अशा टाईपमध्ये तुम्ही ह्याचे व्हिडिओ काढू शकता रीलसाठी. तर आपण आता केस खोलून बघूया ह्याच्यात बॅटरी कशी इन्सर्ट होते किंवा मेमरी कार्ड कुठे इन्सर्ट होतं. तर आता आपण केस काढूया ह्याचा. तर बॅटरी काढण्यासाठी आपल्याला इथे बटन आहे, तर बटन प्रेस करून अशी बॅटरी काढली जाते. आणि ह्याच्यातच आतमध्ये तुम्ही बघू शकता मेमरी कार्डसुद्धा आहे, मी जे इन्सर्ट केलेलं आहे. बॅटरी जस्ट अशी पुन्हा पुश करूया आपण आणि असं क्लिक करूया, तर आपोआप खूप इझिली असं बंद होतं. फक्त रेड जो मार्क आहे तो दिसला नाही पाहिजे, ते पूर्णपणे बंद झाला पाहिजे, तरच कॅमेरा हा पूर्णपणे म्हणजे वॉटरप्रूफ असा असतो. जर ते रेड मार्क राहिलं तर पाणी तुमच्या ह्याच्यामध्ये जाऊ शकतं आणि कॅमेरा खराब होऊ शकतो. म्हणून रेड मार्क पूर्णपणे झाकला गेला पाहिजे. तर आता बोलूया फीचर्सबद्दल. तर सगळ्यात आधी मी याचे व्हिडिओज काढलेले आहेत. मी आता मध्ये बाईक रायडिंगसाठी केलं. तर सगळ्यात आधी व्हिडिओ स्टॅबिलायझेशन चालताना किंवा ट्रेक करताना किंवा बाईक रायडिंग करताना फुटेज स्मूथ दिसते आणि परफॉर्मन्स चांगली वाटते. ऑडिओ क्वालिटी पण डिसेंट आहे. बाहेर वारा असताना किती क्लिअर आवाज येतो हे तुम्हाला सॅम्पलमध्ये दिसेल. आणि मला सर्वात जास्त आवडलेली गोष्ट म्हणजे वाईड अँगल शॉट्स. डोंगर, घाट, सनसेट आणि नेचर अजून भारी दिसतं आहे. ऑनेस्ट ओपिनियन, आता प्रश्न येतो हा कॅमेरा घ्यावा की नाही. माझ्या मते जर तुम्ही ट्रॅव्हल, ट्रॅक, बाईक रायडिंग किंवा व्लॉगिंग करता तर डेफिनेटली कन्सिडर करू शकता. हा छोटा आहे, हँडी आहे आणि क्वालिटी पण मस्त वाटली. पण जर फक्त कॅज्युअल यूज असेल तर मोबाईल कॅमेरा पुरेसा असू शकतो. त्यामुळे तुमच्या रिक्वायरमेंटनुसार डिसिजन घ्या. आता पुढच्या व्हिडिओजमध्ये तुम्हाला मोठमोठे घाटमाथे किंवा गड याचे ट्रॅकिंग व्हिडिओज आणि भन्नाट असे ठिकाणं, अजून सिनेमॅटिक शॉट्स पाहायला मिळणार आहेत, ते पण या नवीन कॅमेरामधून. म्हणून चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा. तर मित्रांनो, हा होता माझा DJI Action 5 Proबद्दलचा फर्स्ट इम्प्रेशन व्हिडिओ. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करून नक्की सांगा हा कॅमेरा कसा वाटला. अजून कोणत्या प्रकारचे व्हिडिओज पाहायला आवडतील, अशाच भन्नाट ट्रॅव्हल आणि ट्रॅकिंग व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि लास्टला जाता जाता या कॅमेऱ्याची प्राईस मी तुम्हाला सांगू इच्छितो. हा मी ॲमेझॉन समर सेलमधून 41,500 रुपयाला मला भेटलेला आहे. क्रेडिट कार्ड डिस्काउंट वगैरे सगळं लावल्यानंतर हा 41,500 रुपयाला मला कॅमेरा भेटला आहे. आणि कॅमेराची जी केस आहे, बॉक्स सूटकेससारखी, ती मला पडली आहे 1,250 रुपयाला. आणि स्क्रॅच गार्ड जे आहे ते मला 400 रुपयाला पडलं आहे. तर धन्यवाद मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.